रामकृष्णारे मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय। मित्रांनो, हिंदी न्यूज चॅनल्सवर अशी चर्चा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांची हवा आहे। मित्रांनो, वास्तविक ज्यांची हवा आहे त्यांचं नाव बाहेर कुठेही घेतलं जात नाही। ही हवा जिथून तयार झाली, ही हवा ज्याच्यामुळे तयार झाली त्या गोष्टी, या हवा तयार होण्याला ज्या गोष्टी कारणीभूत आहे यावर कोणीही चर्चा करत नाही। मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार यांची आज हवा आहे हे सुद्धा मान्य आहे, परंतु ही हवा कशामुळे तयार झाली यावर आपण बोलणार आहोत। मित्रांनो, 2-3 महिन्यापूर्वी महाविकास आघाडीला स्वप्नात सुद्धा असं वाटत नव्हतं की आपली हवा अशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये तयार होईल। अनेक महाविकास आघाडीचे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये जात होते आणि अशा वेळी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी संविधान सभा 2-2, 3-3 लाख त्या संविधान सभेला हजर होते। अशा संविधान सभा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वातावरण तयार केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं वातावरण तयार झालं आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन जे पेटलं आणि त्यातून एक मनोज जरांगे पाटलांची जी लहर तयार झाली, एक हवा तयार झाली आणि त्याचा इफेक्ट आज संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आहे। मनोज जरांगे पाटील प्रत्यक्ष आज महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जरी सहभागी नसले तरी सुद्धा त्यांनी अप्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सर्व वंचित घटकांना एकत्र करण्याची ध्येय धोरण आणि दिशा मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांना आम्ही कधीही एकटं सोडणार नाही। आणि अशामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त हवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि मनोज जरांगे पाटलांनी तयार केली। मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये जे पॉझिटिव्ह वातावरण तयार केलं, जी यात्रा काढली आणि त्यामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली, यामुळे त्यांची प्रतिमा जी उजळ झाली त्याची सुद्धा थोडीफार हवा मनोज जरांगे पाटील आणि माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यानंतर आहे। आणि ही जी तयार झालेली हवा, या आयत्या हवेवर, जसं आपण म्हणतो ना आयत्या पिठावर रेघोट्या, तशा या आयत्या हवेवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार स्वार झालेले आहेत। परंतु मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे आपला प्रचार कोणीही करणार नाही, आपली भूमिका कोणीही मांडणार नाही, आपली बाजू कोणीही मांडणार नाही। त्यामुळे आपल्याला आपली बाजू ठामपणे मांडावी लागेल। आपल्यातील प्रत्येक जणाला आपली बाजू ठामपणे मांडावी लागेल, तरच येणारा काळ आपला असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मनोज जरांगे पाटील, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, धनगर समाज, मुस्लिम समाज या सर्वांना एकत्र येऊन ही सत्ता काबीज करायची आहे। आणि हे जर परिवर्तन घडवून आणायचं असेल, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर आपल्यातील प्रत्येकाला बोललं पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर चुकीचं कोणता पत्रकार विश्लेषण करत असेल तर त्याचं खंडन सुद्धा करता आलं पाहिजे। आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। आजच्या पुरतं एवढंच। आपलं मत नक्की कळवा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम।